प्राजक्ताई, तुझं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. आणि घबाडकुंड आता रिलीज झालेला आहे. प्रेक्षकांना काय सांगशील तुझ्या कामाबद्दल? कारण खूप लोकांना उत्सुकता निर्माण झालेली आहे एकंदरीत ट्रेलरमध्ये. तुला पाहून काय सांगशील? आपण ज्या चित्रपटाची वाट बघत होतो की ज्याच्यावर खर्च केलेला आहे, ज्यावर केलेला खर्च दिसतोय, ज्यासाठी एक भव्य दिव्य सेट निर्माण केलेला आहे, सगळी तांत्रिक अंग उत्तम आहेत, सगळ्या कलाकारांचं ट्युनिंग छान आहे, असा एक चित्रपट घबाडकुंडच्या निमित्ताने येतोय. मराठीतलं पहिलं युनिव्हर्स आहे आणि आल्याड पल्याडमधला दिल्या आता तिथून बाहेर आलेला आहे आणि त्या दिल्याची मी बायको आहे. तर आमच्या टीममधले मला जेव्हा प्रीतम सरांनी हे एक्सप्लेन केलं होतं तेव्हा ते म्हणाले होते की बाकी काही असावं, अशी बायको नसावी. मग तुझ्या कामाची स्तुतीच केली दिग्दर्शकाने जवळपास. या सिनेमामधल्या तुझ्या कामाच्या गोष्टी आम्हाला प्रेक्षकांना बघणारच आहेतच, पण या सिनेमामध्ये तुला सर्वात जास्त त्रास कोणी दिला किंवा तुला कोणी मला घाबरवलं? कोणी देऊ शकतं असं तुला वाटतं? माझी भीती वाटू शकते लोकांना. मग तू कोणाला घाबरवलंस? माझी भीती कुणालाही वाटू शकते. अरे एखादा त्या हॉरर सेटवरचा नाही किस्सा? नाही नाही नाही, असं काहीच नाहीये. कारण मला भीती वाटत नाही आणि माझी भीती कुणाला वाटते मला माहित नाही सेटवर. त्यामुळे असं माझ्या बाबतीत काही किस्सा घडलेला नाही. बरं, घबाडकुंड प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन का पाहावा? कारण हा भव्य दिव्य मोठा अनुभव आहे आणि तो मोठ्या पडद्यावरच पाहिला पाहिजे. म्हणजे त्यातले जे बारकावे आहेत ते मोठ्या पडद्यावर पाहताना तुम्हाला मजा येणार आहे. किंवा आवाज, BGM, त्यातलं म्युझिक, तो सेट, हे सगळं खूप मोठ्या पडद्यावर छान दिसणार आहे. तर हा चित्रपटगृहात पाहण्याचाच चित्रपट आहे असं मला वाटतं. याच्या आधी तू कधी असा रोल केला नव्हतास, बरोबर नाही आहे? केला. सो ह्या रोलसाठी तुला काय तयारी करावी लागली होती? काहीच नाही, थोडासा आगाऊपणा वापरायला लागला. बरं, इतकी स्टारकास्टमध्ये देवादादा असेल, कुशलदादा असेल, कुशलदा वगैरे तर तुम्ही आधी एकत्र काम करून संदीप आणि मी एकत्र हा, काम बरोबर केलंय, आहे. शशांक शेंडे आणि मी एकत्र हो. काम केलंय. मग ह्या सगळ्यांपैकी तुला कोणाचं काम जास्त आवडलं ह्या सिनेमामध्ये? अरे असं नाही, आता गोची आता तर सांगा. मला सगळ्यांची कामं आवडली आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने मला सांगायचं की आमचे जे लेखक आहेत संजय नवगिरे सर आणि मी, ही आमची हॅट्रिक आहे या वर्षीची हो. घबाडकुंड ही. प्रीतम सरांबरोबर काम करण्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. रसिक सरांसारखा निर्माता आहे. सो हे सगळं कम्प्लीट पॅकेज आहे. मला कोणाचा रोल करायला आवडेल असं विचारलं असतं कुशलचा आवडेल रोल. ASPP. ओ, सो तुला खूप खूप शुभेच्छा. आणि संपूर्ण महाराष्ट्राला मी आव्हान करतो की या ठिकाणी घबाडकुंड मराठीतलं पहिलं या ठिकाणी हॉरर युनिव्हर्स आपल्या भेटीला आलंय. त्यामुळे आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघा घबाडकुंड.